हाय नमस्कार। आज पुन्हा एकदा सुनंदाईस किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। कसे हात बरेच असणार, बरेच राहा। आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचरणी प्रार्थना। आज लवकरच व्हिडिओला सुरुवात केली आहे, कारण की आज पुरणपोळीच्या म्हणजे सासू सासऱ्यांची आगार आहे ना, असं म्हणतात ना की गेलेले लोक असं या दिवशी जेवायला येतात। जेवायला तर खरं येतात की काय, पण वासेच्या भुक्या राहतात ते, त्यासाठी मग आपल्याला करावंच लागतं ते, नाहीतर मग पितृदोष लागतो। तर आज पितरांसाठी मग पुरणपोळीचा स्वयंपाक करावा लागतो आणि त्यासाठी पित्तर जीव घालायचं त्यासाठी। तर आज पटापट आवरून घेतलं मी आणि आता रेसिपीला सुरुवात करते। तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा, नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला रेसिपीला आता मी सुरुवात करते। चला आता मी इथं आहे ना 1.5 वाटी डाळ घेतलेली आणि छोटीशी वाटी आहे, कारण की जास्त कोणी खात नाही म्हणून मी खापरावरच्या पुरणपोळ्या पण नाही करणार आहे, मी तव्यावरच्याच पुरणपोळ्या करणार आहे। आता ती डाळ आपल्याला इथं धुवून घ्यायची आहे स्वच्छ। मी 2 ते 3 पाणी धुतली आहे, तुम्हाला एकच पाणी दाखवते। परत परत दाखवल्याने कसं व्हिडिओ मोठा होतो ना, त्यासाठी। तर मी आता इथं डाळ शिजायला टाकते। कुकरमध्ये डाळ शिजायला टाकली आणि असं आहे ना, पितरांना जर जेव घालायचे असतं ना, असं आमंत्रण द्यावं लागतं, म्हणजे असं उंबरठ्याची पूजा करावी लागते, म्हणजे त्यांना आमंत्रण द्यावं लागतं तेव्हाच ते येतात जेवायला असं म्हणतात। पहिलेचे वाडावडील तर आपण पण ती प्रथा पाळायची असते। तर त्यासाठी बघा मी पितरांना आमंत्रण घालते जेवूचं। तर अशा प्रकारे हळदीचं लेपन देऊन दिलं। असं तर आपण रोज किंवा एक दिवसाआड उंबरठ्याची पूजा करतच असतो, पण हा मेन दिवस असतो। या दिवशी आहे ना, म्हणजे म्हणतात ना की पितरांना आमंत्रण घालतात, म्हणून या दिवशी उंबरठ्याची पूजा अर्जन करावीच लागते, नाहीतर पितर आपल्या घरी जेवायला येत नाही असं म्हणतात त्यासाठी। तर चला आता उंबरठ्याची पूजा वगैरे करून घेतली मी आणि रांगोळी सध्या सुरेख अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि मला रांगोळीचं खूप येड आहे, मी पटापट रांगोळी काढून घेते। खूप छान छान रांगोळ्या येतात मला। मी अंगणामध्ये ओटलीवर सुद्धा छोटीशी मस्त रांगोळी काढून घेतलेली आहे, पण कलर काय भरला नाही, कारण की मला स्वयंपाकाला खूप उशीर होऊन जाणार आहे, त्यासाठी मी कलर वगैरे काय नाही टाकला। पण असं म्हणतात ना की कोरी रांगोळी नाही टाकायची, तर मी हळद कुंकू टाकून दिलेली आहे। रांगोळी काढून मी त्याच्यावर हळद कुंकू टाकून दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही रांगोळी अशी मी काढलेली आहे। मला खूप छान छान रांगोळ्या येतात। तर बघा आता माझी ना इथं उंबरठ्याची पण पूजा झालेली आणि बघू आपली आता डाळ इथं शिजली की नाही। हे बघा डाळ बघते मी आता शिजली की नाही, हे बघा बोटाने मी दाबून बघितली, डाळ छान आपली शिजून गेलेली मस्तपैकी। आता मी तर गाळणीमध्ये गाळून घेते आणि आपल्याला हे आमटीसाठी हे पाणी लागणार, हे पाणी पण फेकायचं नसतं, याची आमटी करायची असते। तर डाळ मी ना असं गार होण्यासाठी ठेवून दिली, तोपर्यंत देवपूजा पण झाली होती माझी। हे बघा देवपूजा वगैरे सर्व काही माझं आवरून झालेलं आहे। तर आता बघा ही डाळ मी परत कुकरमध्ये टाकते, थोडीशी आहे ना इथं मॅश करून घेते मी, म्हणजे आपल्याला गाळायचं झंझट राहत नाही, पण थोडीशी गाळून घेणार आहे मी। तर बघा आता आहे ना हिला पूर्णपणे इथं मॅश करून घेणार आहे मी आणि थोडंसं पुरण पण मस्त आपलं सुक्क होऊन जातं, मग आपल्या पुरणपोळ्या खूप छान आणि मस्त येतात त्यासाठी। तर आता अशा प्रकारे आहे ना, आता डाळ पण मस्तपैकी मी बघा मस्तपैकी असं मेनासारखं झालेलं आहे आपलं इथं पुरण, तरीसुद्धा थोडं गाळणीने गाळून घेणार आहे मी। आणि आता इथं आहे ना कांदे भाजायला ठेवलेले आहे मी गॅसवरती आमटीसाठी। आणि माझं आहे ना, म्हणजे माझे पुरणपोळीचेच गहू आहेत, तर मी जे काय माझं घरात असतं ना वापरायचं पीठ, तेच पीठ मी गाळून घेते। आणि हे बघा मी आता इथं पीठसुद्धा गाळून घेते। अशा प्रकारे ना मस्त कडेला असं फडकं बांधून द्यायचं, किंवा आपले साडीवरचे ब्लाऊज पीस निघतं ना ते राहू द्यायचे, ते आवरून ठेवायचे। जे ब्लाऊज आपण शिवत नाही ना ते आवरून ठेवायचं आणि ते असं तगारीला बांधून घ्यायचं आणि मग त्याच्याने असं मस्तपैकी गाळून घ्यायचं। याच्याने असं गाळलं ना तर खापराच्या पुरणपोळ्या खूप छान मस्त मोठ्या मोठ्या येतात आणि या अशा पुरणपोळ्या तव्यावरच्या त्यासुद्धा खूप छान येतात। तर मी असं 2 वेळा असं थोडं थोडं पीठ हे गाळून घेतलेलं आहे।
तर आता पीठ पण माझं इथं गाळून झालेलं आहे. आता हा कोंडा आहे ना बाहेर गाईंना खाऊ घालून देईल. आता एका प्लेटमध्ये मी हा कोंडा काढून घेतलेला आहे. बाहेर टाकलं की गाई खाऊन जातात, येतात गाई दारावर. आणि हे बघा एवढं पीठ मी गाळून घेतलं, पण एवढं काही लागणार नाही आपल्याला, पण थोडंसं जास्तीचंच गाळून घेतलेलं आहे मी. तर अशा प्रकारे कांदे पण भाजून झाले. आता मी इथं मिक्सरमधून मसाला काढून घेते. तर खोबऱ्याचे किस करून घेते इथं आमटीसाठी. एवढं किसून घेतलं. आता हे पण कच्चंच वाटून घेते आणि तेलामध्ये चांगला मसाल्यासोबत मस्तपैकी फ्राय करून घेईल. एवढंसं भाजायला जर जाईल तर मग खाली शिंटून जाईल, त्यासाठी मी कच्चंच टाकून घेतलं. लसूण टाकले, अद्रक पण संपून गेलेलं आहे. तर चला इथं मी आता चटणी वगैरे टाकून दिलेलं आहे, मसालासुद्धा टाकून दिला, थोडं धना पावडर टाकलं. आणि आपल्याला याचं आता मस्तपैकी वाटण करून घ्यायचं आहे. मिक्सर लावलेलं आहे मी इथं. आणि अशा प्रकारे मी इथं बघा वाटण करून घेतलेले. थोडं पाणी टाकलं, परत थोडं बारीक करून घेणार आहे. अशा प्रकारे मी असं बारीक करून घेतलेलं आहे. तर चला आता अंशू इकडे काय करते, पसारा आवरते आणि लगेच पसारा आवरून ती इथं पुरण गाळायला बसलेली आहे. ती पुरण गाळते तोपर्यंत मी इकडे आमटी करून घेते. आणि जास्त करून तर आमटी भातच खातात आमच्या घरात. आंबाचा रस जरी राहिला ना तरी हे आणि मीच आम्ही दोघंच जण खातो. आणि अंशू खाते, राकेश तर अजिबात खात नाही. आता तर त्याचं जिम चालू झाले ना, आता काहीच खाणार नाही तो, डाईटवरच राहील तो. तर बघा अशा प्रकारे मी इथं आमटी पण करून घेते. आमटी भात खातो तो थोडा, पण रस आणि पुरणपोळी खात नाही तो, अशी खीर पण खात नाही. जिमचं डाईट चालू झालं का त्याचं मग तो तर काहीच खात नाही. तेल वगैरे सर्व काही बंद करतो तो. आणि स्वतःची जिम म्हटल्यावर तर मग पूर्ण नियम पाडावे लागतात त्याला. तर आता अशा प्रकारे आमटी माझी इथं झालेली आहे. थोडंसं आपलं पुरणपोळीचं पीठ असतं ना, त्याला थोडंसं धुवून मस्तपैकी इथं ना थोडे थोडे असं आपण डबुकळ्या कसं तोडतो ना तसं तोडून द्यायचं. नंतर मी इथं कोथिंबीर पण टाकली. हे उकडायला लागेल ना तेव्हा करणार मी. आणि हे बघा आमटी मस्तपैकी उकडायला लागलेली आहे आपली इथं. कडीने छान मस्त तरण पण आलेलं आहे. मी तेल जास्त वापरत नाही ना, त्यासाठी मग तरण जास्त दिसत नाही माझ्या भाज्यांना. पण ते शरीरासाठी छान राहतं, हानिकारक नसतं. तर बघा इथं पुरण पण वाटलं गेलं अंशूचं. आता मी इथं आहे ना भज्यांसाठी पीठ आणून घेते. थोडी कोथिंबीर टाकली आणि कांदे असे आडे उभे कापून घेतलेले आहे मी. आणि मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे मी इथं. आणि अशा प्रकारे ना पीठ मस्तपैकी मी इथं भजींचं मोरून घेतलेलं आहे, भिजून घेतलेलं आहे. आणि आता अंशू इकडे भात टाकते बघा. तिने कुकरमध्ये पाणी ठेवलेले, तांदूळ धुते ती. आणि मी आता इथं मिरच्यासुद्धा कापून घेतलेल्या आहे मस्तपैकी. केव्हाचं मी मीठ आणि निंबू लावून ठेवलेलं होतं, मोरून गेले. आता मी इथं पिठामध्ये टाकून देते. आणि अशा तिखट मिरच्यांमध्ये थोडा निंबू पिळला आणि मीठ लावलं ना, तिखट अजिबात लागत नाही, छान चव येते. तर चला मी आता इथं पुरणपोळी करायला बसलेली आहे. बसली नाही आहे म्हणजे उभीचे, पण करायला लागली. तर बघा अशा प्रकारे आहे ना. आणि छान येतात त्या पुरणपोळ्या. तुम्ही कसंही लाटा. ही एक लाटून झालेली बघा माझी. आणि कितीही पुरण भरा तुम्ही, फाटत नाही, तुटत नाही. असा एक चाळी जर पुरणपोळ्या केल्या ना. आणि आता सर्व असंच करतात पुरणपोळ्या. मी आता भरपूर व्हिडिओमध्ये बघते ना, असंच एक चाळीच पुरणपोळ्या करतात. आणि मी जास्त करून खापरच्या करत होती, पण आता खाणारे पण कोणी नाही जास्त, म्हणून मी आता तव्यावरच्याच करून घेतलेल्या आहे. आणि बघा मस्त फुगत आहेत.
आणि मऊसूत असं खायला पण छान लागतात. आता मी दुसरी पण तुम्हाला करून दाखवते. आणि ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघत जा, असंच सपोर्ट राहू द्या. आता जसं सपोर्ट करताय तुम्ही तसंच सपोर्ट हमेशा राहू द्या. थोडा तावा तपला नव्हता. हे बघा 3-4 पुरणपोळ्या माझ्या इथं झालेल्या आहे. आणि हमेशा जसं तुम्हाला मी 2 ते 3 पुरणपोळ्या करूनच दाखवते. आता ही सुद्धा पुरणपोळी माझी लाटली गेलेली आहे. आणि बघा मस्तपैकी गोल आलेली आहे. मी ना गॅसचं फ्लेम थोडी कमी करून दिली होती ना, त्यासाठी. आता ही पण टाकली मी इथं. आता ही शिजते तोपर्यंत ही बनवून घेते मी. एवढी लाटून दाखवते तुम्हाला. बघा लाटायला पण खूप सोपं असतं. काहीच मस्तपैकी फाटत नाही, तुटत नाही, काहीच नाही. अशा प्रकारे मी मस्तपैकी पुरणपोळ्या इथं करून घेतलेल्या आहे. आता तर ही पण लाटली गेली. बघा छान मस्त फुगली ही पण. आणि अशा प्रकारे मी पुरणपोळ्या इथं करून घेतलेल्या आहे. छान मस्त फुगली बघा. आता ही पण काढून घेते मी. आणि मी 2 सोबत लाटून घेतल्या होत्या ना, तर आता सोबतच शेकून पण घेतले. आता ही पण काढून घेते. अजून एक शेवटची बाकी. 2-3 जर केल्या ना, मग तुम्हाला पण बघायला छान वाटतं. मग एकच जर करून दाखवले ना, मग मन पण भरत नाही बघणाऱ्यांचं. त्यासाठी मी 2 ते 3 करूनच दाखवते तुम्हाला पुरणाच्या पोळ्या. बघा ही आता ही शेवटची आहे, ही शेवटचीच करून दाखवते तुम्हाला. आणि आता ही पण पुरणपोळी आपण शेकून घ्यायची. छान मस्त अशा फुगतात पुरणपोळ्या. आणि फुगायलाच पाहिजे, तेव्हाच त्या मस्त असं मऊ लुसलुसीत येतात. ही बघा, तुम्ही बघू शकता किती छान आणि किती मस्त. अशा प्रकारे माझ्या आता सर्व काही पुरणपोळ्या टाकून झालेल्या आहे. नाही करत तर मी तुम्हाला 3 ते 4 पुरणपोळ्या इथं करून दाखवल्या. आता ही पण काढून घेते. चला आता बघा, अशा प्रकारे झाल्या पुरणाच्या पोळ्या. या मी पोळपाटवर ठेवलेला आहे. तर चला आता रस करून घेते इथं.
अंशू करते रस आणि आंब्याचा रस आहे ना कापून पण करते मी. 2-3 प्रकारचा रस करत असते मी. आता आहे ना थोडी घाई आहे त्यासाठी मी पिळूनच करणार आहे. पण असं चम्मचने ते सालट्यांचं चम्मचने काढून घ्यायचे म्हणजे छान रस येतो. पाणी वगैरे अजिबात टाकायचं नसतं. आज जास्त कोणी खात पण नाही ना मग त्यासाठी अशा प्रकारे बघा अंशूने सर्व काही आंबे मस्तपैकी धुवून घेतले आणि चोडून पण ठेवले. तर बघा असं रस आपल्याला फक्त असं पिळून घ्यायचं आहे त्याला. चार ते 5 आंबे मी इथं असे पिळून घेतलेले आहे. पिळून पण रस छानच येतो आणि असं कापून जरी आपण केला ना पण तो मिक्सरमध्ये फिरवलेला रस आहे ना मला अजिबात आवडत नाही. सर्वात चिकट आणि तुरट होऊन जातो तो. म्हणून मला तसा रस अजिबात आवडतच नाही. म्हणून मी असं आंबे मस्तपैकी चोडून घेते ना असं पिळून घेते. भले आपल्याला काहीच करायचं नाही फक्त कोडी बाहेर काढून घ्यायची. आणि हे सालटे जे असतात ना आता तुम्ही बघाच पुढे हे सालट्यांमधलं चम्मचने असं मस्तपैकी काढून घ्यायचं. छान रस येतो आणि खायला पण छान राहतो. मिक्सरचा रस मला आवडत नाही अजिबात. आमच्या घरात कोणालाच आवडत नाही. पूर्ण असा चिकना पण होऊन जातो तो आणि खायला तुरटच लागतो पण तो. आता हे बघा हे असे उलटे करून घ्यायचे हे सालटे आणि हा गर आहे ना सर्व काही चम्मचने काढून घ्यायचा आहे आपल्याला. छान निघून जातो सर्व काही गर छान निघून जातो. हे बघा असं चम्मचने सर्व काही गर काढून घ्यायच्या. धुवायच्या अजिबात काम राहत नाही. आता सर्व सालट्यांचा गर मी असं काढून घेणार आहे आणि हे आपल्याला बाहेर गाईला खाऊ घालायचं आहे. वाया न जाता गाईंच्या पोटात चाललं जातं ते. हे बघा अशा प्रकारे आहे ना सर्व सालट्यांचा गर मी असा काढून घेतलेला आहे. आता मी इथून आहे ना या कोयट्या पण काढून घेणार आहे. या बघा या कोयट्या पण आता काढून घेणार आहे मी इथून. बाहेर पोरं खेळत आहे त्यांचा आवाज येतोय. हे बघा मस्तपैकी असं हाताने काढून घ्यायचे ना. आपण तर सर्व काम हातानेच करतो ना. मस्त असं काढून घ्यायचं बघा. काही पण राहत नाही कोयट्यांमध्ये आणि रस बघा किती छान आलेला आहे मस्तपैकी. तर चला आता माझा इथं सर्व काही स्वयंपाक झालेला आहे. मी तुम्हाला ते सांगते आणि तेच दाखवते. तर तुम्हाला दाखवते मी इथं काय काय झालेलं आहे बघा. इथं भजींचं पीठ आंबून ठेवलेलं आहे मी. इथं कुरडया पापड ठेवलेल्या आहे. इथं या पुरणपोळ्या पण माझ्या झालेल्या आहे. इथं बघा तुम्हाला दाखवते मी पुरणपोळ्या पण मस्त झालेल्या आहे. त्यानंतर इथं बघा आमटी झालेली आहे. इथं दूध तापून ठेवलेलं आहे आणि इथं भात झालेला आहे. इथं रस सुद्धा झालेला आहे. आता फक्त तळण काढायचं बाकी आहे माझं. चला तुम्हाला आता मी बॅक कॅमेराने पण दाखवते. मी असं तोंडानेच बोललेली होती पण काय झालं ना फ्रीजचा आवाज मध्ये येऊन गेला. त्यासाठी मी व्हॉइस देऊन दिला मग आवाज म्यूट करून. तर चला मी आता इथं कढई ठेवलेली तळण पण काढून घेते मी. जास्तीचं तळण पण कोणी खात नाही ना तेलकट त्यासाठी. बघा तुम्हाला बॅक कॅमेराने मी हे सर्व काही दाखवते. कढई ठेवलेली त्याच्यामध्ये तेल टाकलेले तळण आणि बघा किती मऊसूत पुरणपोळ्या आलेल्या आहे ना. छान दिसत आहे ना. सांगा मला कमेंट करून कशा झाल्या.
हे बघा पुरण पण मध्ये किती भरलेलं आहे मी जास्तीचं. तर आता इथं भात पण झालेला आहे, हा रस पण झालेला आहे, पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. आता फक्त तळण काढायचं बाकी आहे माझं. फ्रंट कॅमेराने तुम्हाला मी बोलून दाखवलं, आता बॅक कॅमेराने पूर्णपणे दाखवलेलं आहे. तर चला आता मी इथं तळण पण काढून घेते. फक्त 2 कुरड्या आणि 2 पापड काढणार आहे मी, जास्तीचं तळण नाही काढणार आहे. आता हा नागलीचा पापड, नागलीचा पण पापड मी इथं काढून घेतलेला आहे. आता ते वाफेवरचे नाही का तांदळाचे पापड मी केले होते ना, हा तो पापड आहे बरं का. किती फुलतो बघा मोठा. तीन कलरचे केले होते ना, तुम्हाला तिघं तळून दाखवते मी आता इथं. आणि आमटीमध्ये हे पापड चुरून खूप छान लागतात. तांदूळचे पापड केले होते मी, तुम्हाला करून दाखवले, व्हिडिओ टाकलेला आहे ना मी तुम्हाला. ते पापड आहे ते, हा पिवळा पण आणि अजून एक पांढरा केलेला होता, तो पण दाखवते तुम्हाला. 3 कलरचे केले होते मी आणि खूप छान पापड आले होते माझे. तर चला आता इथं भज्या पण करून घेतलेल्या आहे मी. तर अशा प्रकारे भज्या पण काढून घेतल्या. तर चला आता सर्व काही स्वयंपाक माझा इथं झालेला आहे. आणि बघा इथं आहे ना, तर पुरणपोळीचं पीठ उरलं होतं ना, त्याच्या डबुकळ्या तोडून घेतलेल्या. इथं छान लागतात त्या डबुकळ्या. आणि बघा इथं अंशू आता नैवेद्य देते देवांना, आधी देवांना नंतर पितरांना. आणि आता यांचा पण ताट करून घेतलेला आहे बघा. हा तर देवाचा जे अजून देवाचा नैवेद्य, हा यांना पण ताट करून घेतला आहे. आता आता हे ना, आता हा बघा, आता हा बघा, हा ताट पितरांसाठी केलेला आहे, पितरांचा घास काढण्यासाठी. आता हेच काढून देतील घास आणि मग मी टाकून देईल. छान झाल्या मस्त पुरणपोळ्या. तर आता हा ताट मी त्यांना वाढते. चला त्या अंशूने आता त्यांना ताट देऊन दिला, त्यांनी आघाऱ्या काढल्या. नंतर माझ्या जेवढ्या आघाऱ्या दिल्या मी आता इथं घरातच चूल पेटून दिलेलं आहे, चूलवरच टाकतात आघाऱ्या. तर बघा मी इथं आता घास टाकते पितरांसाठी. सासू सासरे, तर अशा प्रकारे बघा मी आता आधी माझ्या सासऱ्यांचा घास टाकते, म्हणजे माणूसच पुढे असतो ना, त्यासाठी. नंतर बाई मागेच राहते मग माझी सासूचा. अशा प्रकारे मी इथं पितरांसाठी घास दिला आहे.
आता तूप टाकून घ्यायचं आहे वरून. तर चला, अशा प्रकारे आता पितरांना पण जीव घातलं गेलं. आता पाणी ओवाळून घेणार. तर चला पटापट, आता आम्हाला पण भूक लागली, आम्ही पण आता जेवण करून घेणार आहे सर्वजण. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा.